नमस्कार मंडळी. सकाळ सकाळी मी निघाली होती शाळेत जाण्यासाठी. आज होता शाळेचा शेवटचा दिवस, कारण की उद्यापासून विद्यार्थ्यांना सुट्टी लागणार आहे. आणि विद्यार्थ्यांनी तर शाळेत आल्यानंतर एवढी धमाल मस्ती केली आहे ना, कारण की आज शेवटचा दिवस होता आणि सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी काही ना काहीतरी खाऊ आणलेला होता. तो खाऊ बघून आणि एवढा त्यांना आनंद झाला आहे ना. चौथीच्या काही विद्यार्थिनींनी आम्हाला गिफ्टही दिलं त्यांची आठवण म्हणून. थोडंसं ताक पिलं बिकॉज सूर्यदेवता खूप तापलेले होते. पेटूला थोडं थंड वाटावं म्हणून मग ताक पिऊन मी निघाली घरी जाण्यासाठी. आणि हो, जसं की मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं मी कुठेतरी चालली आहे, पण कुठे चालली हे सांगितलंच नव्हतं. तर घरी आल्यानंतर मी डायरेक्ट रात्रीच ब्लॉग बनवला, कारण की सकाळी खूप घाई चालू होती. मी चालली होती माझ्या फॅमिलीसोबत, म्हणजे ह्यावेळेस माझी फॅमिली होती, स्कूलचा स्टाफ नव्हता बरं का. आम्ही चाललो होतो, बरं सांगते चला पुढे पुढे चला. स्टेशनवर पोहोचल्यानंतर एवढी गर्दी होती की असं वाटत होतं की सगळे लोक गावाला एकाच टायमाला जात आहे की काय. चला तर मग आता सांगते की मी कुठे चालली आहे. मी चालली आहे माझ्या मामाच्या गावाला. येस, आमची ट्रेन रात्रीची होती. जशी मी ट्रेनमध्ये चढली ना त्याच्यानंतर लगेच झोपली होती, कारण की खूप झोप येत होती. आणि मग लगेच त्यानंतर स्टेशनही आलं होतं. असं वाटत होतं की अजून 2 मिनटं झोपावं, बट नाही, इट्स ओके. फायनली आम्ही पोहोचलेलो होतो मामाच्या गावाला. पुढे काय होते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल. तोपर्यंत बाय.